हॅलो मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग. मी मोहित निवांत, आडनावाप्रमाणे मी पण निवांत. कसं इतक्या दिवस होता आम्ही झोपून, मग एकदम लक्षात आलं की अरे गणपती बाप्पा येतात, तर त्यांच्या तयारीसाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे डेकोरेशन. तर आता तेच काही कळत नाही, तर बघू का होते पूर्ण व्हिडिओमध्ये. तर गाईज इतका सुंदर असा वेदर झालेला आहे, तर आम्ही तेच बघासाठी आलेलो वरती, म्हणजे माझ्या बहिणीसोबत. तुम्ही हा वेदर बघा ना, पुणेचा वेदर म्हणजे एकदम बबलू वेदर, का जबरदस्त वेदर. आम्ही म्हणजे डेकोरेशनचंच काम करत होतो, पण कसं काही समजत नव्हतं की म्हणजे काय करा कसं करा. तर ना आता फक्त असं वेदर बघता बघता एकदम तिच्या डोक्यामध्ये आलं की जे डोंगर आहे तुम्हाला एकदम छोटं दिसत असेल, हेच आपलं डेकोरेशनमध्ये इन्क्लूड करावं गणपतीच्या. बिलकुल सेम लाईक असंच एकदम आभाळ आणि हे डोंगर हेच बिलकुल असं घ्यावं आपलं डेकोरेशनमध्ये. तर हे बबली आता बघू का म्हणतात. तर हा आहे माननीय बबलूभाई. बबलूभाईच्या मस्तीचा किडा ॲक्टिव्ह झाला आहे, तर आता मस्ती करत करत सुरू केलं आपण मी काम. जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आबाळाची छाया तुझी समिंद्राची माया. इतकं झाल्यावर आम्ही पर्यंत पोहोचलेलो आहे. अजून बाकी काय बघू. तर काही आज आहे दिवस दुसरा. तर अशा प्रकारे आपलं अर्धवट काम झालेलं आहे, म्हणजे झालेलं आहे कम्प्लीट. थोडं बाकी बघा तुम्हाला दाखवतो. हे आपलं झालेलं आहे इतका डोंगर वगैरे झालेलं आहे, इकडे पिंड वगैरे झालेली आहे महादेवाची, अशी फूल वगैरे लावलेलं आहे. आता फक्त इथं गणपतीवर बसणार, थोडं फार काम बाकी आहे, लायटिंग वगैरे. ते एक लुक तुम्हाला संध्याकाळचं देणार मी. तर अशा प्रकारे झालेलं आहे, तुम्हाला नक्की आवडेल, चांगलं दिसत आहे. सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. अशा प्रकारे आपलं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे डेकोरेशन. आणि गणपती बाप्पाचं आगमन सोहळा पण झालेला आहे, बघा तुम्हाला दाखवतो. मस्त माळा वगैरे लावून गणपती बाप्पा पण बसवलेला आहे आणि मस्त दिसत आहे पूर्ण ओव्हरऑल. बघा